आज हॉस्टेलमध्ये बनवलेली आगरी कोल्यांची स्पेशल सुकट। नमस्कार मंडळी, जय सद्गुरू। आज आमचा लेक्चर नव्हता, हॉलिडे होता म्हणून आणि पाणी पण पडत होता म्हणून हॉस्टेलवर थांबलेलो। दुपारचे 2:30 वाजता टाकली अंडी तव्यावर, केला नाश्ता, घेतला लगेच रशियन क्लासचा अभ्यास करायला। 1 ते 1.5 तासामध्ये आपला स्टडी कंप्लीट झाला पूर्ण। सगळे भाई लोक लगेच निघले ग्रोसरी शॉपिंग करायला, भाई मार्केटला डायरेक्ट। या भाईचा थोडा पर्सनल इश्यू होता म्हणून रूमच थांबलेला आणि नुसता सकाळपासून नाटक करत होता। शिमशिम शिमशिम करून अख्खा रोड ओला गेलेला। इथं भाई 10 अंड्यांचा ट्रे 70 रुपयाला भेटतो ऑलमोस्ट। डब्यात पॅक केलेलं वाटाणं घेऊ का पोराओ? या बाईला बोललो भाकरवडी आहे का बघ, तर यो बाई वेगळाच काही दाखवित होता। आपल्या इथं 5 रुपयाला भेटलेलं चुपाचुप इथे 20 रुपयाला भेटतं आणि ठेवलं तसंच। मेरे को भी खरीद लो सस्ता हो। तिला आहेस भाई तू? जास्त नाही भावा, फक्त 1200 रुपयाचा आहे मी। फूट तिकडं चिपकू नको म्हणा। सफरचंद इकडं भाई जाम स्वस्त आणि एक नाही इथं 10 व्हरायटी दिसतील तुम्हाला लाईनीने। आम्ही आवरा राशन भरलेला आमचा भाई 10 दिवसाचा। रशियामध्ये लोकांना ऑड्या जाम पट्टान वाटतं भाई। शिड्या चढताना तरी भाई या भाईची काही मस्ती थांबत नाही, दोघं पण ऐकत नाही भाई। नाही यो तिसरा थंडा जेवून चालले वरते। चल तिकडं कांदा बटाटे कापलेला आम्ही आणि आम्हाला सुकट बनवायची होती भाई। वन साइड डायरेक्ट डेंजर। हो भाई चॉकलेट खाटा खाता कसला विचार करत होता का माहित आवरा। 1 तासानं आमचं जेवण रेडी तर झालता भाई आणि जेवून पण घेतला भाई आम्ही। हॉस्टेलला भाई असंच जेवायला लागते। यो भाई मला मुंबईवरून नाही जवार वरून आलेला वाटतंय। यांचा असाचा कारण असा का मी जाम डेंजर जोक मारलेला, जाऊ दे सांगत नाही आता। थोड्याच वेळा गेलो लॉन्ड्रीला, अंडरग्राउंड लॉन्ड्री भाई हॉस्टेलची। गेट खोलून बघता तर लॉन्ड्री का मी कारखाना जास्ती वाटत होता भाई। यो हे दोन भाई असं बसलेलं का या ना भाई कसला टेन्शनच नाही। दुर्गेश भाईने आणला भाई थंडा आणि हा बघा आमच्या बॅचचा झोपालू। भाईने थंडा घुसरला नाही याची सांगा ओतला बघा कसा बेकार काम यांचं। आत केला अख्खा रूम खात गेलता। मग काय आपण पण पिक्चर बघता बघता आरामानं पिऊन घेतला। हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। बाय बाय।